अमरावती विभागात प्रथमच PLFS व ASUSE सर्वेक्षण सुरू. आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते शुभारंभ. अमरावती 15 जून केंद्राच्या MOSPL व राज्य शासनाच्या सहकार्याने अमरावती विभागात प्रथमच नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण PLFS व असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण ASUSE एप्रिल 2026 ते मार्च 2027 दरम्यान राबविले जाणार आहे. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते सर्वेक्षणाचा शुभारंभ झाला. मुख्य मुद्दे: 1. PLFS बेरोजगारी दर, श्रम सहभाग दर, कामगार लोकसंख्या गुणोत्तर यांची अचूक आकडेवारी गोळा होणार. 2. ASUSE असंघटित उत्पादन, व्यापार व सेवा क्षेत्रातील आस्थापनाची आर्थिक माहिती संकलित होणार. 3. अंमलबजावणी: LPSOS रिसर्च PVT LTD संस्थेचे अन्वेषक नमुना पद्धतीने निवड गाव व शहरी वार्डात घरोघरी जाऊन माहिती घेणार. रविवार सुट्टीच्या दिवशीही भेट शक्य. 4. गोपनीयता: सर्व वैयक्तिक माहिती पूर्व गोपनीय राहणार, केवळ शासकीय नियोजनासाठी वापर. आयुक्तांचे आवाहन: नागरिकांनी भीती न बाळगता अन्वेषकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे. सर्वेक्षणाचा दर्जा तुमच्या सहकार्यावर अवलंबून आहे, असे नयना गुंडे यांनी सांगितले. नमस्कार, मी नयना गुंडे, विभागीय आयुक्त अमरावती विभाग. सांख्यिकी विभागामार्फत अमरावतीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये एक सर्वे करण्यात येणार आहे. हे सर्वे करण्याचे निर्देश आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया केंद्र शासनाकडून आलेले आहे. केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा व महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने एप्रिल 2026 ते एप्रिल 2027 एक वर्षभर या कालावधीत अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राज्यात पहिल्यांदाच 2 प्रकारचे सर्वे होत आहेत. पहिला आहे नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि दुसरा आहे असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण. तर हे जे 2 सर्वेक्षण होणार आहेत, तर ह्या सर्वेक्षण साठी आपले जे सर्वेयर्स आहेत हे पूर्ण विभागामध्ये फिरणार आहेत आणि त्यांना जी काही माहिती आहे ती देण्याचं आवाहन मी सर्व नागरिकांना करत आहे. कारण ही जी माहिती आहे या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे आणि या योजना सर्वांपर्यंत पोहोचतील. या सर्वेक्षणाद्वारे उत्पादन, व्यापार आणि इतर सेवा क्षेत्रातील असंघटित बिगर कृषी आस्थापनांच्या आर्थिक व कार्यात्मक वैशिष्ट्ये याबाबतची आकडेवारी गोळा करण्यात येणार आहे आणि ह्या आकडेवारीचा आणि ह्या निर्देशांकाचा उपयोग शासनाच्या विविध योजनांसाठी होणार आहे. तरी मी परत एकदा सर्व नागरिकांना आवाहन करते की जेव्हा हे सर्वेयर्स आपल्याकडे येतील तर आपण योग्य आणि सत्य ही माहिती त्यांना देण्यात येईल. नमस्कार.